माझ्या तोंडातून एखादा शब्द निघाला तर त्याची कॉन्ट्रोवर्सीज होऊन जाते, मला असं फील होतं. संध्याकाळी झालं असं की आम्ही पाणीपुरी खायला बाहेर पडलो, तर फक्त पाणीपुरीच नाही तर एवढा काय खर्च झाला मी तुम्हाला काय सांगू. मला तर तिखट पाणीपुरी जाम आवडते. मी अजिबात गोड पाणी त्यात मिक्स करत नाही आणि पाणीपुरीचा शेवट हा फक्त हातामध्ये जेव्हा सुक्की पुरी येते तेव्हाच होतो. त्यानंतर बिकानेर शॉपमधनं थोडेफार पुण्याला जाण्यासाठी स्नॅक्स वगैरे घेतले आणि राखीला थोडेफार स्वीट्स घेतले, कारण पुढचे 5-6 दिवस मी पुण्याला असणार आहे, म्हणजे उद्याच 9 तारखेला निघते आहे. तर थोडीफार स्ट्रीट शॉपिंग केली. मी माझ्या व्ह्यूवर्सला म्हटले होते पुण्यातले जे वडगाव शेरी किंवा त्या एरियात राहतात की आपण फिनिक्स मॉलला भेटूया का. तर माझ्या नाशिकच्या व्ह्यूवरला थोडं वाईट वाटलं. तर असं नाही आहे, आपण पण प्लॅन करूया. नाशिकमध्येच आहे मी कंटिन्यू, तर आपण नाशिकमध्ये नक्की प्लॅन करूया भेटण्याचा. थोडेफार टॉप आणि काही खरेदी केल्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती बघितली, खूप भारी वाटलं, पॉझिटिव्ह फील झालं. आणि पैठणी नेसणार आहे मी हिरवी, त्यासाठी हिरव्या बांगड्या पण घेतल्या. उद्याच म्हणजे 9 तारखेला मी निघणार आहे पुण्यासाठी आणि परवा मी माझ्या नवरोबाला एक गिफ्ट घेणार आहे, ते पण लवकरच रिव्हील करेन.